कहते हैं हार को भी सामने देखकर डट जाए उसे खिलाड़ी कहते हैं। जीवन में खेलों का नया रंग बनते हैं। आइए हर खिलाड़ी के जज्बों को सलाम करते हैं। आइए हर खिलाड़ी के जज्बों को सलाम करते हैं। नमस्कार, मी चिरंजीव वेदांत संगमेश्वर दासकर। आज या क्रीडा दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी येथे उपस्थित प्रमुख पाहुण्या माननीय सौ भारती सुरेंद्र इंगळे मॅडम, प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवाडी मॅडम, प्रशालेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका माननीय सौ मीनाक्षी मार्गडेकर मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर वृंद, तसेच प्रशालेचे क्रीडाप्रेमी विद्यार्थी आजच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। मित्रांनो, स्पर्धा म्हणजे यश किंवा अपयश नव्हे, तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द। ही जिद्द उरात बाळगून आपण या क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे। तिमिरातून त्याच्याकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे। मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। कृतज्ञतेतून ओटी येते सहजपणाने भाव शब्द जोमनाने स्वागत करूया या सोहळ्यातील मान्यवरांची। मी कुमारी दुर्वा जाधव हिला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी आज आपल्याला लाभलेल्या भारती सूरज इंगळे यांचे ओळख करून देणार आहे। भारती सूरज इंगळे संस्थापक अध्यक्ष, विराट स्पोर्ट्स करियर अँड पोलीस भारती करियर, athletics coach and IS coaching classes complete employee। आतापर्यंत 10 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी, 15 खेळाडू राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक विजेते, 4 राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15-25 मुले व मुली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भरती झालेले आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत PSI स्टुडंट सध्या सिलेक्ट झालेले आहेत। स्वतः मॅडम 400 मीटर रनिंग राज्यस्तरीय खेळाडू। प्रतिमा स्वामी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे सत्कार करावे। खेळ हा मैदानाचा असो किंवा जीवनातला, खेळ हा मैदानाचा असो किंवा जीवनातला, कधीच हार मानू नका। खेळाडू होऊन तर बघा, कधीच हार मानू नका। खेळाडू होऊन तर बघा, अशक्य असे काहीच होणार नाही, अशक्य असे काहीच होणार नाही। या उक्तीला साधेच आपल्याला लाभलेल्या आज प्रमुख पाहुण्या भारती मॅडम यांचं मी आपल्या प्रशालेतर्फे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट आपण काय करतो सगळेजण साजरा करतोय आणि या निमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत। हॉकीपटू आणि सर्व प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंती स्मरणार्थ हा दिन आपण या ठिकाणी साजरा करतो। 2012 29 ऑगस्ट या दिवसापासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण त्याचा गौरव करतो आणि तो दिन आपण साजरा करतो। तर मी आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रुती बागेवाडी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी भारती मॅडम शारीरिक, मानसिक आणि सामाजिक फायदे आहेत। खेळ खेळल्याने हृदय निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहतो, स्नायू आणि हाडे मजबूत होतात, फुफ्फुसे सक्षम होतात आणि मधुमेह आणि कर्करोगाची धोका कमी होते। मानसिकदृष्ट्या तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि नेतृत्व गुण विकसित होतात। तसेच खेळामुळे सामाजिक कौशल्य शिकता येतात आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण होतात। मनुष्याला रोगापासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे। एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो। शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळाचे भरपूर महत्त्व आहे। खेळामुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात। खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो। खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते। खास करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्त्व भरपूर आहे, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे। खेळ खेळल्याने तंदुरुस्त सोबत मनोरंजनही होते। कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतो।
मार्गदर्शन करावे. सन्माननीय वंश, माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रीडा दिनानिमित्त सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आज आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. त्यासाठी मला सर्वप्रथम प्रमुख पाहुणे म्हणून इथं बोलवण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी शाळेचे आभारी आहे. माझ्या झोपलेल्या पिढ्या असं जगायला पाहिजे, सूर्य झोपतो का कधी असं बघायला पाहिजे, असं बघायला पाहिजे. सूर्य मित्रांनो कधी झोपत नसतो, त्याप्रमाणे आपल्याला ही पहाटेची झोप नसावी. जे आपल्या आयुष्यातील 2 तास आहेत ते स्वतःचे सकाळच्या व्यायामासाठी जावेत अशी माझी इच्छा आहे. आज 29 ऑगस्ट ज्या राष्ट्रीय क्रीडा दिन, सुप्रसिद्ध असे हॉकीपटू हॉकीपटू जादूगार म्हणून, हॉकीचे जादूगार म्हणून आपण ज्याला ओळखला जातो, त्यांचा आज जन्मदिवस, ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे आज आणि आपण तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या जी खेळाविषयी जी निष्ठा होती, जे खेळाचं प्रेम होतं, त्यांच्याकडे जी जादू होती, जादूचं जे कौशल्य होतं हॉकीविषयी, ते कौशल्य अजूनही क्रीडाप्रेमींना प्रभावित करून टाकतं. आणि आज जे खेळाडू आहेत त्यांनाही खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून आहे. त्यामुळं आपण हा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ते जेव्हा हयातीत होते, म्हणजे जेव्हा ते खेळत होते ना, तेव्हा 9 ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या हॉकीच्या. त्यापैकी 7 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या भारताला म्हणजे सुवर्ण पदक देऊन आणि आपल्या भारताची टीम समोर आणून आपल्या भारताला गौरव करण्यात आलं. असे हे हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ध्यानचंद. त्यांच्यातील जी खेळाची त्यांच्यातील जी आवड होती, त्यांची निष्ठा होती, जे प्रेम होतं खेळाविषयीचं, ते अजूनही आपल्या स्मरणात आहे आणि म्हणून आपण त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. खेळामुळे काय होतं? खेळामुळे आपल्याला शिस्त लागते, खेळामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढतो, तसेच खेळामुळे आपल्याला मेहनत करायची सवय लागते आणि त्याच्यातूनच आपण खेळाला फक्त खेळ म्हणून न बघता तर आपण आपलं करिअर स्पोर्ट्समध्ये कसं घडवता येईल याच्यासाठी आपण खेळाकडे खेळ म्हणून न बघता करिअर म्हणून पाहावं असंही मला वाटतं. कारण शिक्षणातून जेवढा स्कोप आहे शिक्षणातून तेवढा स्पोर्ट्समधूनही आहे, परंतु ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं नाही. फक्त क्रीडाप्रेमींचा सत्कार म्हणून क्रीडा दिन साजरा न होता तो समाजापर्यंत क्रीडा क्षेत्र काय आहे हे समाजापर्यंत पोहोचावं अशी मी अपेक्षा बाळगते. आणि प्रत्येक मुलानं खेळण्यासाठी जे आपण आपल्या जे कुतूहल आहे, मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला दिवसभर वर्गात बसावं लागतं, दिवसभर वर्ग येते, आपल्याला दिवसभर जर फ्रेश व्हायचं असेल, सकाळी 1 तास ते 2 तास प्रत्येकाने आपले ग्राउंडवरती घालवावेत असंही मला वाटतं. कारण आताच शासनाने एक जाहीर काढलेला आहे, सर्वांना माहीत नसेल, शासनाने जाहीर काढलं की जे खेळाडू राज्य स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती जे खेळाडू पदक प्राप्त करणार आहेत त्यांना 5% आरक्षण मिळून जॉब लागण्याची संधी लवकर आहे. हेही आपलं करिअर होऊ शकतं. तसेच ज्या मुलांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती पदक प्राप्त होणार आहे त्यांना तर कसलीही एकही परीक्षा न घेता डायरेक्ट क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे खेळाकडे किती लक्ष द्यायचं आपण हेही आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. कारण स्कोप खेळाडूही आहे, स्पोर्ट्स कोट्यातून आपण खूप काही आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते माहीत करून घ्या. आणि ज्यांना असं वाटतंय की बाबा आपल्यामध्ये हे आहे तो खेळ खेळू शकतो, आपण कोणताही खेळ असू द्या, हाच खेळ खेळावा असं काही नाही. मी ॲथलेटिक कोच आहे, मी हे घेते ते घेते, पण त्याचं काही नाही. आपल्याकडची पण बरीच मुलं मला दिसतात सकाळी माझ्याकडे येतात, आपल्या मॅडम सुद्धा मला वॉकिंग करताना दिसतात बऱ्याच वेळा, तेव्हा मला बरं वाटतं तेही पाहिल्यावर. आणि असं सकाळी वेळ नसतो, जो आपला सकाळचा वेळ आहे तो झोपून घालवण्यापेक्षा पहाटेचा जो वेळ आहे तो मॉर्निंग वॉकपेक्षा मॉर्निंग वॉक खूप चांगलं. नंतर आपल्याला काहीतरी आपलं जसं आपलं वय वाढत जातं तसं डॉक्टर वॉर्निंग देतात, नाही डॉक्टर तुम्ही हे केलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला शुगर होणं, बीपी होणं हा त्रास नको, मॉर्निंग वॉक नको आहे. त्यासाठी काय करा आपण मॉर्निंग वॉक आतापासून जर चालू केलं तेही आपल्याला सगळ्या शिक्षकांनाही मदतीला म्हणजे त्यांच्या शरीरासाठी चांगलं होऊ शकतं.
वैयक्तिक 1 तास कधीही द्यायला तयार आहे. आणि त्या मुलांची विभागासाठी जर सिलेक्शन झालं असेल, कोणालाही 25 भले विद्यार्थी असू द्या, 1 रुपयाही न घेता त्यांना सर्वांना मी शाळेसाठी जो प्रयत्न आहे माझा, तो परंतु जेवढं माझं वेळ देता येईल तेवढं जास्तीत जास्त वेळ देईल आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल आणि आपल्या शाळेचं खूप मोठं नाव आहे सगळीकडे. माझी दोन मुलंही आपल्या या शाळेत शिकत आहेत. एक 8वीमध्ये आहे, एक 10वीमध्ये आहे. लहान गटापासून मी इथंच घातलेले आहेत, कारण प्रत्येक जो शाळेचे प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील असू द्या, सण उत्सव समारंभ कोणतेही पारंपरिक असू द्या, तरी शाळा एवढं छान सगळं करून घेते आणि प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष असतं. आणि आम्हाला सुद्धा सपोर्ट म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांना थोडा वेळ द्यायचं सांगितलंय. आपल्यातील जी मुलं असतील त्यांनाही वेळ द्या. फक्त 1 महिना स्कूल गेम झाली की 1 महिन्यासाठी जेवढी मुलं आपली स्कूल गेमला बसतील तेवढ्यासाठी मी शाळेत येऊनही शिकवायला तयार आहे. ज्याचा जो वेळ ऍथलेटिक्सचे पूर्ण वेळ नसेल तर त्यांनी सकाळी शासकीय मैदानावर सकाळी किंवा संध्याकाळी आपण परमिशन घेऊ, पण तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. आतापासून अजून आपल्याकडे 1 महिना 1.5 महिना आहे. प्रयत्न करून आपण क्रीडा क्षेत्रात आपल्या शाळेचं नाव कसं उंचावरती जाईल याचा प्रयत्न करा सरांनी. आणि एवढ्या मुलांचे 2 शब्द सपोर्ट आहे. धन्यवाद. मी चिरंजीव गुरुकुले याला आभार मानण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार, मी गुरुकुले आपले आभार मानण्यासाठी उपस्थित आहे. सर्वप्रथम मी सर्वांना क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज आपल्या लाभलेल्या प्रमुख अतिथी माननीय सौ लिंगळे मॅडम यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी खेळाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली व वेळापत्रक काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. काही वेळ गुरु मेहता प्राथमिक शाळेच्या समिती अध्यक्ष राजेशजी प्रबोधन सर यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा आम्हाला मिळतात, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. आपल्या शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका माननीय सुश्री भगवती मॅडम यांचेही मनापासून आभार. प्रशालेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका माननीय सौ मीनाक्षी पाटोळेकर मॅडम यांचेही मनापासून आभार. क्रीडा प्रमुख श्री अमित कोटीकर सर यांचेही आभार. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्याला प्रशालेचे विद्यार्थी चिरंजीव वेदांत, कुमारी दुर्वा, योगाचे व प्रशालेचे सर्व विद्यार्थी यांचे मनापासून आभार. शिक्षकेतर वृंद ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्यांचेही मनपूर्वक आभार. संयोजकांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. नए प्रतिदिन समय निकालकर व्यायाम, खेलकूद, फिजिकल एक्टिविटी करके फिट रहूंगा और मेरे परिवार तथा पड़ोसियों को फिट रहने के लिए प्रेरित कर फिट इंडिया को जन आंदोलन बनाऊंगा. जय हिंद, जय भारत. जय खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल, हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल, हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल, खेल
खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल। खेल स्वदेशी अपनाएंगे, जनमानस तक पहुंचाएंगे, विजय पताका फहराएंगे, स्वाभिमान का युग लाएंगे। खेल स्वदेशी अपनाएंगे।